महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल साम टीव्हीवर तुम्ही पाहताय। इलेक्टोरल एजच्या पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत आहे, तर काँग्रेसला 60 जागा, ठाकरे गटाला 44 जागा आणि पवार गटाला 46 जागा मिळताना यामध्ये पाहायला मिळतात। तर भाजपला 78 जागा, शिंदे गटाला 26 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळत असल्याचं यामध्ये आपण पाहू शकतोय। एकूणच अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये काहीशी मागे गेल्याचं आपण पाहू शकतोय, तर भाजप इथे सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष आपण म्हणू शकतोय। पण मागच्या तुलनेत यावेळी 78 म्हणजे 105 ते 78 हा आकडा जो आहे तो अतिशय मोठ्या फरकाचा आहे। तर काँग्रेसची या ठिकाणी काहीशी सरशी पाहायला मिळते, 60 जागा काँग्रेसला इथे मिळतात। तर इलेक्टोरल एज नुसार महायुतीला एकूण 118 जागा, तर महाविकास आघाडीला 150 जागा मिळत असल्याचं कळतंय आणि इतरना 20 जागा मिळतात। त्यामुळे महाविकास आघाडीची सरशी इलेक्टोरल एजच्या या पोलनुसार पाहायला मिळते। दरम्यान चाणक्यचा एक्झिट पोल आता पाहूयात। महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 90 प्लस जागांचा अंदाज आहे, तर शिंदे गटाला 48 प्लस जागा मिळू शकतात। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी 22 जागांपेक्षा जास्त जागांचा अंदाज आहे। तर काँग्रेसला या ठिकाणी 63 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे। तर ठाकरे गटाला 35 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 40 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात। या एक्झिट पोलनुसार ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काहीशी मागे पडल्याचं दिसतंय। तर महायुतीला त्या ठिकाणी 152 ते 160 जागांचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांचा अंदाज आहे। तर इतर पक्षांना 6 ते 8 जागा मिळू शकतात। एकूणच चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार महायुती सरकार स्थापन करत असल्याचं यावरून आपण पाहू शकतोय। तर मॅट्रिक्सनुसार आपण पाहतोय एक्झिट पोल हा साम टीव्हीवर भाजपला त्या ठिकाणी 89 ते 101 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर मॅट्रिक्सच्या या पोलनुसार शिंदे गटाला 37 ते 45 जागांचा अंदाज आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साधारणतः 17 ते 26 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे। तर काँग्रेसला 39 ते 47 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवाय ठाकरे गटाला 21 ते 29 जागा केवळ मिळू शकतात असा अंदाज आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 35 ते 43 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। त्यामुळे भाजप या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं आपण पाहू शकतोय। तर मॅट्रिक्सच्या पोलनुसार महायुतीचं सरकार स्थापन या ठिकाणी होताना दिसतंय। 150 ते 170 जागा महायुतीच्या येऊ शकतात, तर महाविकास आघाडीच्या 110 ते 130 जागा या ठिकाणी मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार कळतात आणि इतर अपक्षांना 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 108 जागा मिळू शकतात, तर शिंदे गटाला सुद्धा 27 ते 50 जागांचा अंदाज आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 ते 28 जागांचा अंदाज आहे। शिवाय काँग्रेसला 28 ते 47 जागा केवळ यामध्ये मिळू शकतात, तर ठाकरे गटाला सुद्धा 16 ते 35 जागांचा अंदाज आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 39 जागा मिळू शकतात असं पोल डायरीच्या म्हणण्यानुसार कळतंय। तर या ठिकाणी महायुतीला मिळतात 122 ते 186 जागा, महाविकास आघाडीला मिळतात 69 ते 121 जागा आणि इतर पक्षांना इथे एकही जागा मिळत नसल्याचं दिसून येत आहे। तर महायुतीचीच सरशी या ठिकाणी पाहायला मिळते पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार।